या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुणे कोरेगाव IT पार्क प्रकरणावर स्पष्टीकरण दिले। त्यांनी स्पष्ट केलं की या जागेचा औद्योगिक विकास महामंडळाच्या जमिनीशी काहीही संबंध नाही, तसेच उद्योग विभागाने कोणतीही मुद्रांक शुल्क सूट किंवा अनियमितता केली नाही। संबंधित घटकाने सवलतीसाठी अर्जच केलेला नसल्याने कोणताही लाभ देण्यात आलेला नाही, असं त्यांनी सांगितलं। सामंत म्हणाले की 21 कोटींच्या जागेसाठी फक्त 500 रुपयात सूट दिली गेली असा जो गैरसमज पसरवला गेला तो चुकीचा आहे। पार्थ पवार यांना कोणताही आर्थिक फायदा देण्यात आलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। मुद्रांक शुल्क, पाणी व वीज सवलतीचे अधिकार हे कॅबिनेट सब कमिटीच्या अखत्यारीत असल्याचे सामंत यांनी सांगितले। विभागावर चुकीचे आरोप होऊ नयेत म्हणून ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आल्याचं त्यांनी नमूद केले। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल असे सामंत यांनी आश्वासन दिले। उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, कदाचित त्यांच्या पक्षातील काही लोक आमच्या संपर्कात आहेत। युती करायची असल्यास त्यांनी आमच्या पक्षात यावे। मनोज जरांगे प्रकरणात चौकशी करून त्यांना संरक्षण देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं। तसेच माहितीतून राज्यात 200हून अधिक नगराध्यक्ष निवडून येतील असा विश्वासही सामंत यांनी व्यक्त केला। TV नेक्स्ट मराठीसाठी रत्नागिरीहून जमीर खलफे।